बारीक चिरलेली चिवईची भाजी, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लसण, जिरे, हिरवी मिरचीचा ठेचा. आता आपण याचं बनवणार आहोत चिवईच्या भाजीचे गोळे. तर कसे बनवायचे चला सुरुवात करू. तर आधी ही भाजी एकत्र करून घ्यायची. त्याच्यात ठेचा टाकायचा, कोथिंबीर, चिरलेला बारीक कांदा, त्याला छान मिक्स करून घ्यायचं. आज चवीप्रमाणे थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मिसळून घ्यायचं. याच्यामध्ये टाकायला आपण 1 वाटी बेसन घेणार आहोत. ते थोडं थोडं करून टाकायचं आणि भिजवायचं. असं छानपैकी ते मिक्स व्हायला हवं. त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज नसते, कारण भाजीच खूप ओली ओली असते ही. हवं असेल तर थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. त्यामध्ये टाकली मी थोडीशी हळद आणि आता मिक्स करून घेते. आणखी थोडस बेसन आणि थोडस पाण्याचा शिरका, जास्त नाही, थोडस, आणि मिक्स करायचं असं छानपैकी. पाणी थोडं थोडंच घ्यायचं, जास्त नाही टाकायचं. जिथपर्यंत हे मिक्स होत नाही तिथपर्यंत गोळच राहायचं. तर हा आपला छान असा गोळ्यांचा उंडा बनून तयार आहे. असं याला मिश्रण असं व्यवस्थित करून घ्यायचं. आता आपण बनवणार आहोत या गोळ्याचे छान छोटे छोटे गोळे. असं याचा छान असं छोटासा असा गोळा घ्यायचा आणि तो हातावर असा गोल करायचा. याचे असे छान असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. असे छान, हे बघा अशा प्रकारे असा गोळा बनवायचा. आता याचे सर्वांचे असे गोळे आपण बनवून घेऊया. तर आपण त्या मिश्रणाचे असे छान असे गोळे बनवून घेतलेले आहे. आता आपण याला कढईत तेल टाकून कढईत ठेवूया वाफायला. तर आपण कढईत तेल टाकून घेऊया. 1 उडी, 2 आणि 3 इतकं तेल पुरेसं आहे. गॅस फुल करायचा आहे. तेलाला थोडस तापू द्यायचं आहे. तेलाला असं सर्वीकडे असं हलवून घ्यायचं, म्हणजे आपले गोळे चिटकणार नाही. त्याच्यामध्ये एक एक गोळा असा सोडून द्यायचा छान. आणि थोडस तेल याच्यात वळून टाकूया. याला डीप फ्राय केलं तरी चालेल. मी असं शॅलो फ्राय करते. आता आपल्या सर्व गोळ्यांना असं छानपैकी असं कलटून घेऊया. आता ही साईड मागे करून घ्यायची. आपले गोळ्याचे छान असं मस्त परतून घेतलेले आहे आपण. छान असा लाल असा खुरपूस खुरपूस रंग आलेला आहे ना. अधिक थोडा वेळ 10 मिनिटं याला आपण असं छान असं परतून घेऊया. थोड्या थोड्या वेळाने असं परतून घ्यायचंय, नाहीतर हे जळून जातात. तर थोडंसं
तर आपले गोळे असे छान झालेले आहे. गोळे छान परतून झालेले आहे. तर गॅसचा फ्लेम स्लो करायचा. तर छान आपले गोळे असे परतून झालेले आहेत. आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊ. तर छान आपले गोळे असे तयार झालेले आहे. मी एक तुम्हाला फोडून दाखवते. हे बघा वरून कसा असा रफ असा आवाज येतोय. हे बघा ते सॉफ्ट आहे.